लावून घ्या, मग त्याला वेगळी टेस्ट येते आणि एक थोडा आंबटपणा पण येतो ना. ओके, दोन्ही साईडनी चांगल्या प्रकारे अबोल लावून घ्या. ही कोकणी डिश आहे, तर नक्की या डिशला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. असंच प्रकारे आमच्या चॅनलला सपोर्ट करा वेगवेगळ्या रेसिपीसाठी, वेगवेगळ्या नेचरच्या व्हिडिओसाठी आणि ट्रॅव्हल्स व्हिडिओसाठी. कोटिंग तयार करायचे नाही, फ्राय करायचं ना आपल्याला. बेसन घेतलेलं आहे आपण. तर ही फ्राय रेसिपी आहे, तुम्ही स्टार्टरमध्ये पण खाऊ शकता ना, चटणी बरोबर, नाही तर याच्याबरोबर पण खाऊ शकता. तर ही एकदम मस्त क्रिस्पी फ्राय होणार आहे. हे बेसन घेतलंय, त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकलेलं आहे ना. हा लाल तिखट आहे, दाखवू का? अंबारी मसाला. ओके, हा अंबारी मसाला आहे. अंबारी मसाला